मानव महान आहे, मानव समान आहे, हा समानतेचा संदेश देत ही समता संदेश पदयात्रा कुर्ला तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणून बसव कल्याण येथे आलेली आहे। या समता संदेशला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत, याचा मला आनंद आहे। बसवांना खऱ्या अर्थानं जर समजला असेल तर त्या दोन गोष्टीमुळे समजला, आम्हाला आणि इतर समाजाला पण, आमच्यासारख्या नवीन तरुण मंडळीला। एक बसव कथा आणि दुसरी समता संदेश पदयात्रा। आजपासून जवळपास 11 ते 12 वर्षापूर्वी आपल्या समाजातील लोकांना बसवांना फक्त पूजेसाठी आणि देव म्हणून आपण देवाऱ्यात पूजत होतो, पण बसवण्णाचं कार्य काय, बसवण्णाचे विचार काय, बसवण्णा समजला तर निश्चितच आपला समाज प्रगती पथावर जाणार आहे आणि आत्मसन्मानित होऊन एक स्वानंद आपल्याला मिळणार आहे। ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मी ऍडव्होकेट शिवानंद हैबतपेरे सरांना म्हणालो, सर अतिशय प्रभावी वक्ते होते, त्यांच्या ऐकण्याचा मोह आपल्या सगळ्यांना माहितच आहे, आपण ऐकत आलात आज जवळपास 7 दिवस। त्याच पद्धतीची एनर्जी ऊर्जा त्यांच्यामध्ये 11 ते 12 वर्षापूर्वी आम्ही पाहिलेली होती आणि मी सरांना म्हणालो की तुमची गरज खरं तर आमच्या समाजाला, आपल्या समाजाला आहे, लिंगायताला आहे, नवयुवक तरुण मंडळ आहे। सर जेव्हा जेव्हा एखाद्या सभेमध्ये बोलायचे तेव्हा मला वाटायचं की सरांनी समाजाविषयी कुठेतरी काम केलं पाहिजे आणि म्हणून 11 ते 12 वर्षाखाली मी म्हणालो, सर आपण बसवण्णाचं जसं रामकथा आहे, शिवकथा आहे, भागवत कथा आहे, त्याच पद्धतीनं जर बसव कथा आपण तयार केली आणि ती जर लोकांना सांगितली तर लिंगायतच नव्हे, लिंगायतसह आणखी समाजाचे लोक आपल्याला जोडतील आणि आपला हा बसवण्णा भारतात नाही तर सबंध जगामध्ये त्यांचा प्रचार आणि विचाराचा प्रसार होईल। म्हणून थेंबच्या किनाऱ्यावर देखील बसवण्णाचा आगमन झालेला आहे, स्थापना झालेली आहे। बसवण्णांचे विचार एकदा समजलं, बसवण्णा समजला, बसवण्णाचं वेळ लागलं की निश्चितच माणूस आपल्या समाजात आणि आपल्या घरात आणि आपल्या स्वतः आनंदी राहतो। बसवण्णा समजला म्हणजे सर्व क्रांतीचं मूळ जर काय असेल तर बसवण्णा आहे आणि म्हणून 1 ते 1.5 महिना आम्ही कुर्ल्यामध्ये बसव कथेची तयारी केली। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय परिश्रम घेऊन सरांनी ती कथा लिहिली आणि मग याचा पहिला प्रयोग कुठं करायचा असं ठरल्यानंतर मी सांगालो, जर हे सगळी तयारी आपण करत असेल तर यांचा पहिला प्रयोग देखील आपल्याच गावामध्ये मी कुर्ल्यामध्ये घेतो असं सरांना मी ग्वाही दिलो आणि शिव मंदिरामध्ये पहिली बसव कथा झाली। अतिशय सुंदर, जे कोणीच आणि कधीच न सांगलेलं तत्वज्ञान त्या ठिकाणी सरांनी आमच्या कुर्लावासियांना दिलं आणि म्हणून कुर्लावासी सर्व सरांच्या मोहात पडले, म्हणजेच बसवण्णाच्या विचाराच्या मोहात पडले आणि तेव्हापासून बसव कथेची सुरुवात झाली आणि साहेबांच्या पुढे तेव्हापासून बसव कथाकार हा शब्द लागला। आज त्यांची प्रसिद्धी पाहिलं तर सबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रामध्ये त्यांना बसव कथाकार म्हणून ओळखले जाते। समाजाचे निश्चितच माणसं आपले मोठी झाली पाहिजेत। अलीकडच्या काळामध्ये त्यांनी पक्षात जरी प्रवेश केला असाल तरी त्यांचं लिंगायत तत्व हे विसरत नाही। कुठेही गेलं, कोणत्याही जरी स्टेजवर गेले तर ते निश्चित बसवण्णा सांगतात आणि ज्यांना ज्यांना बसवण्णा कळाला ते निश्चित प्रगती करतात। मग ते राजकारणी असो, समाजकारणी असो, की शिक्षक असो किंवा समाजामध्ये व्यवहार करणारा माणूस असो किंवा व्यापारी असो, कारण का बसवण्णाने सांगितले काय बेकैला कर्म हीच पूजा, ज्याला एकच वाक्य जरी कळाले एवढं तर निश्चितच तो आपल्या समाजाची, आपली आणि आपल्या देशाची प्रगती करेल। आणि निश्चितच बसवण्णांचं तत्वज्ञान हे संविधानावर आधारित आहे आणि मुळात आपल्या धर्माची सुरुवात नाही तर धर्मामधून आपल्या लिंगायत धर्मातूनच विज्ञानाची निर्मिती झाली असं मी म्हणतो। योग असेल, योगाची देखील सुरुवात आपल्या धर्मातूनच झाली आहे। इष्टलिंग योगा सगळ्यात प्राचीन योगा आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन आताच्या काळात झालं आणि वेगवेगळे धर्मगुरू त्याचा आधार घेऊन आज बरंच त्यांचं भांडवल झालेलं आहे। मला हेच सांगायचं आहे, बसवण्णा जर समजला तर निश्चित आपल्या जीवनाची उत्क्रांती होईल आणि त्याच्यानंतर मग
दुसरा विषय झाला तो म्हणजे समता संदेश पदयात्रेचा. ज्या भूमीमध्ये ज्या भागामध्ये आपण जन्माला आलो म्हणजे नांदेडमध्ये जवळपास सगळे आपण नांदेड आणि नांदेड परिसरातले आम्ही आहोत. त्या ठिकाणी अनेक शरणांचा इतिहास आहे जो आम्हाला माहित नव्हता. त्यामधले एक उर्लिंग देव म्हणजे उर्लिंग पेतीचा मठ कंधार या ठिकाणी होता. हे सरांच्या अभ्यासातून आम्हाला कळालं आणि 11 वर्ष आम्ही त्या ठिकाणाहून पदयात्रा काढण्याचा प्रयत्न केला. बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्या ठिकाणी आम्हाला काही असे योग्य अशी दिशा मिळाली नाही किंवा ठिकाण मिळणार नाही. मग बसवण्णा जर कंधारला गेले असतील किंवा रायवाडीला गेले असतील तर जवळचा मार्ग म्हणजे कुर्ला असेल आणि त्याच मार्गाने ते निश्चित रायवाडी आणि कंधारला गेले असतील असं मी सरांना म्हणालो. आणि मग बसवण्णा जर या मार्गाने गेले असतील तर त्यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही कुर्ला आहे. अतिशय प्राचीन मंदिर आमच्या त्या ठिकाणी आहे. तुम्ही बघितलं असाल येताना दगडी मंदिर आहे, शिवपार्वतीचं मंदिर. निश्चितच त्या ठिकाणून बसवण्णा गेले असतील. म्हणून या परिसरामध्ये उर्लिंग पेतीचा मठ व्हावा आणि त्यांचा विचाराचा जागर व्हावा. बसवण्णाच्या विचाराचं मोठं एक केंद्र आणि चळवळीचं केंद्र हे कुर्ला बनावं ही आमच्या सर्व कुर्लावासियांची इच्छा होती. आणि म्हणून मी माझ्या भावाच्या स्मरणार्थ 1 एकर जागा या अनुभव मंडपासाठी उर्लिंग पेतीच्या मठासाठी ही दान दिलेली आहे. दान म्हणता येणार नाही कारण त्या जागेवर माझा अधिकारच नाही की आपण काय आणलेलं नाही. येतानाही आपण रिकाम्या हाताने आलो आणि जातानाही रिकाम्याच हाताने जाणार आहोत. पण बसवण्णाचे विचार कुठेतरी टिकले पाहिजेत, समाजात रुजले पाहिजेत, सर्व जातीचे लोक आपल्याला जोडले पाहिजेत. एक हा उदात्त हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून मी 1 एकर जागा माझ्या भावाच्या स्मरणार्थ दिली. 1च एकर नाही तर जर त्या ठिकाणी आणखी जर गरज पडली तर जेवढी पाहिजे तेवढी जागा मी द्यायला तयार आहे. आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी येतात मला अतिशय आनंद होतो. शरणांचे आगमन आम्हास प्राणांनी प्रिय आहे. आपण त्या ठिकाणी दरवर्षी येतात. आपल्या दर्शनाचा लाभ आम्हा कुर्लावासियाला आणि मला होतो याचा निश्चितच मला अभिमान आहे. आपली अशीच सेवा माझ्या हातून घडो एवढी मी ईश्वर चरणी आईवडिलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबतो. धन्यवाद.